आपण यामध्ये ओई इम्प्रूव्ह कसा केला टीम ग्लोबटेकने हे आपण पाहिलं. पुढच्या टीमने देखील तेच साध्य केलं, पण एक फार वेगळं टूल वापरून, जे की बागवे सर आपल्याला बऱ्याच वर्षांपासून सांगतायत आणि आपल्यापैकी बरेच जण त्याचा वापरही करत आहेत. आता एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला जर एखादा मोठा बदल आणायचा आहे तर फार मोठा आपल्याला काहीतरी इम्प्लिमेंटेशन करावं लागेल असा आपण विचार करतो, पण सत्य तसं नसतं. बऱ्याच वेळेला फार छोट्या कृत्य करूनसुद्धा आपण मोठे बदल आणू शकतो. त्यालाच आपण TLCच्या भाषेमध्ये डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट असं म्हणतो. तर पुढील जे प्रेझेंटर्स आहेत त्या कंपनीचं नाव आहे विशाल इंडस्ट्रीज. त्यांनी त्यांच्या मशीनची ओई इम्प्रूव्ह केली, पण मशीनची ओई इम्प्रूव्ह करायची आहे म्हणजे त्यामध्ये त्यांनी मशीन अपग्रेड करावं लागेल किंवा फार अशा काहीतरी मोठ्या सिस्टीम्स इम्प्लिमेंट कराव्या लागतील. ह्यावर फोकस न करता आपण बिझनेसच्या प्रत्येक अंगामध्ये कशा आपण छोट्या इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो आणि त्यातनं कसा मोठा बदल घडवू शकतो यावरती काम केलं आहे. तर मी विनंती करतो टीम तुषार इंडस्ट्रीज की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. टीम तुषार इंडस्ट्रीज प्लीज कम ऑन द स्टेज. नमस्कार. आपल्या प्रत्येक मेंबरने छोटी छोटी पावलं उचलत विजयपथावर दमदारपणे पुढे जावं याकरिता TLC सतत प्रयत्न करत असते. तुषार इंडस्ट्रीची टीम या मार्गावर कुठपर्यंत पोहोचली आहे याचे सादरीकरण आज आम्ही आपल्यासमोर करणार आहोत. तुषार इंडस्ट्री ही प्रिसिजन कंपोनंट बनवणारी नाशिकमधील कंपनी असून गेली ती 30 वर्षापासून या नमस्कार. आपल्या प्रत्येक मेंबरने छोटी छोटी पावलं उचलत विजयपथावर दमदारपणे पुढे जावं याकरिता TLC सतत प्रयत्न करत असते. तुषार इंडस्ट्रीची टीम या मार्गावर कुठपर्यंत पोहोचली आहे याचे सादरीकरण आज आम्ही आपल्यासमोर करणार आहोत. तुषार इंडस्ट्री ही प्रिसिजन कंपोनंट बनवणारी नाशिकमधील कंपनी असून गेली ती 30 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. आज DSIमुळे आम्हाला काय काय फायदे झाले याचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही आपल्यासमोर करणार आहोत. काही चुकलं तर आम्हाला सांगा आणि आवडलं तर प्लीज आमच्या सरांना सांगा. तर तुषार इंडस्ट्रीचे जनरल मॅनेजर नेहमीप्रमाणे आपल्या कॅबिनमध्ये काम करत बसले होते आणि अचानक एक चमत्कार घडला. गुड मॉर्निंग सर. काका कोण आहेस तू? घाबरू नका सर, मी आपल्याच कंपनीतला मजाक CNC मशीन आहे. मी तुमच्याकडे एक तक्रार घेऊन आलो आहे. अरे ही काय मजाक करायची पद्धत आहे का? तुझा काही प्रॉब्लेम असेल तर तू सुपरवायझरला सांग. असं काम सोडून डायरेक्ट कॅबिनमध्ये कसं येतं बरं? सॉरी सर, ऑपरेटरांना सांगून थकलो. सुपरवायझरला नाही सांगितले, प्रोडक्शन मॅनेजरला नाही सांगितले. त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम सुटेना म्हणून मी थेट तुमच्याकडे आलो. बरं काय प्रॉब्लेम आहे तुझा? सर, तुम्हाला आठवतं का जेव्हा तुम्ही मला जपानला घ्यायला आले होते तेव्हा माझे सगळे भाऊबंद किती प्रोडक्शन काढत होते बरं? हो तर तुमचा स्पीड आणि कॅपॅसिटी बघून तर तुम्हाला नाशिकला आणलं होतं ना मी. तेच तर सर, इथं माझ्या कॅपॅसिटीचा पूर्ण वापरच करून घेतला जात नाही. म्हणजे नेमका तुझा प्रॉब्लेम काय? विषय असा आहे सर, दिवसाला जर सेटिंग आली तर फुल टाइमपास होतो आणि दिवसभरात जर 2 सेटिंग आल्या तर 3 तास मला उभे राहावं लागते. विचार करा माझ्यासारख्या काम करणाऱ्या मशीनला किती बोर होत असेल बरं. आणि महिन्याच्या शेवटी प्रोडक्शन मॅनेजर CNCचाच प्रॉब्लेम आहे सांगता आणि माझे नाव खराब होते. अच्छा बरं 2 मिनटं दे मला. हॅलो रिसेप्शन, एक काम करा, मजाक CNCच्या ऑपरेटरला प्लीज माझ्याकडे पाठवा बरं. आणि हो अजून एक करा, क्वालिटी इंजिनियर, सेल्स इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनियर आणि सुपरवायझर यांना पण सोबत पाठवा बरं. इकडे काय करतोय? काय करतोय इकडे? अरे भाऊ, तू करतोय बाबा? अरे तू इथं काय करतोय? तुला सर्व फॅक्टरीमध्ये शोधताय आणि तू इथं टाइमपास करत बसला. अरे आपल्या या मशीनचा नक्की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा बरं सर्व. सर, मी सांगतो ना, या ऑपरेटर आहे ना दिवसभर नुसता सेटिंग मध्ये टाइमपास करता. टाइमपास काय टाइमपास? सर मला टूल शोधत फिरत बसावं लागतं. सर, टूल शोधायच्या नावाखाली ऑपरेटर आहे ना ती पॅकिंग डिपर मधली मी नाही ना त्याच्याशी गप्पा मारत बसता. अरे काय सांगतो गब्बस सरांसमोर काय पण काय बोलतो. सर तुम्हाला सांगतो, या सुपरवायझरला मी किती वेळा सांगितलं, मला जेव्हा सेटिंग येते मला पूर्ण फॅक्ट्री टूल शोधत फिरत बसावं लागतं. सर, मुझे जब तक प्रोडक्शन मैनेजर की तरफ से बरोबर प्लानिंग नहीं मिलेगा मैं ऑपरेटर को कैसे क्या टूल ला के दे सकता हूँ? ए नाना, तू माझं काय नाव घेतोय? मला सेल्स वाल्याकडनं प्लॅनिंग नाही भेटणार तर मी कसं तुला प्लॅनिंग देणार आहे? सर
मी तुम्हाला सांगतो हे प्रोडक्शनवाले आणि सेल्सवाले त्यांचा गोंधळ घालतात. मग क्वालिटी प्रॉब्लेमला मला फेस करत बसावं लागतं. सर मी सांगू का, कस्टमर मला वेळेवरती प्लॅनिंग देत नाही, दिलेलं प्लॅनिंग पण ते चेंज करतात. एखाद्या वेळेस त्यांची अर्जन्सी आली तर ते अर्जन्सी पण क्रिएट करतात. मग कसं काय यांना प्लॅनिंग देणार आहे मी? कसं काय प्लॅनिंग देणार आहे यार? कसं काय होणार आहे? तू माझं काय नाव घेतो? चालू द्या माझं नाव तुमचं. झोपतो मी आता. हे कसं काय होईल थांबा यार? थांबा, एका एकाने उत्तर द्या. आपण सुरुवात सेल्सकडनं करूया. सर मी सांगू का, मी कस्टमरकडे जेव्हा काम मागायला जातो ना, कस्टमर मला म्हणतो तुमच्याकडे आधीच दिलेलं एवढं मोठं काम आहे, तेच तुमच्याच्यानं जर पूर्ण होत नसेल तर आम्ही तुम्हाला नवीन काम देणार कुठून? सर हे सेल्सवाले आणि प्रोडक्शनवाले हे गोंधळ घालतात. दररोज नवीन नवीन क्वालिटी कंप्लेंटसाठी मला कॉल येतात. तोंड दाखवायला जागा राहिली नाही हो सर मला. सर मला सेल्सकडनं प्लॅनिंगच भेटत नाही आणि त्याच्यामुळे माझा क्वालिटीचा पण प्रॉब्लेम होतो आणि सुपरवायझरचा पण डाऊन टाइम जातो. सर ये ऑपरेटर 10-10 साल से काम कर रहे हैं, इनके अंदर कुछ स्किल नहीं है. सेटिंग हो, टूलिंग हो, सब मुझे ही करके देना पड़ता है. हो 10 वर्ष काय 10 वर्ष आम्ही एवढ्या दिवसापासून इथं काय गोट्या खेळतोय का? सर तुम्हाला सांगतो आपल्याकडे नवीन नवीन जॉब येतात, त्या सेटिंग बघून आम्हालाच कळत नाही आम्ही डाऊन टाईम बघू, प्रोडक्शन बघू का क्वालिटी बघू. तर प्रत्येक लेवलला प्रॉब्लेम आहे. आता आपण काय केलं पाहिजे बरं? सर तुम्ही सांगा ना सर, फक्त तुमच्यासाठी काय पण. बरं, यावेळेस आहे ना आपण प्रॉब्लेम थोड्या वेगळ्या पद्धतीने हँडल करूया. तुम्ही उपाय सुचवा आणि आपण ते इम्प्लिमेंट करू बघूया. पण आपण संडेला 9:30 वाजता भेटूया यासाठी. चालेल सर्वांना? हो सर. येस, थँक्यू. थँक्यू सर. एकमेकांवर जबाबदारी ढकलणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणून मशीनचा डाऊन टाईम कमी करणं, कर्मचाऱ्यांचे श्रम कमी करणं आणि शेवटी कस्टमर सॅटिस्फाईड होण्याचे प्रयत्न करणं गरजेचे होते. हा बदल एका रात्री होणं शक्य नव्हतं. म्हणून मग हळूहळू बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि TLCचा आत्मा असणारी DSI पद्धत अंमलात आणण्याचा निर्णय आमच्या कंपनीने घेतला. पहिला DSI म्हणून दर आठवड्याला संडे मीटिंग घेण्याची नोटीस लावण्यात आली. संडे मीटिंग हे संडे मीटिंग काय भानगड आहे संडे मीटिंग? ये संडे मीटिंग का क्या नया झंझट शुरू हो गया अभी? अरे सरांनी काहीतरी मिसडे वगैरे का प्लॅन केला असेल बहुतेक. नाही रे, मला वाटते ना सर TLCच्या मीटिंगला जाऊन आलेले दिसत आहे. काहीतरी नवीन भन्नाट काहीतरी शिकून आलेले दिसत आहे. ये क्या नया दिमाग को अभी तान हो गया अभी? काय यार संडे मीटिंगचं काय विषय? गुड मॉर्निंग. हे चला शिवाय खायला चला. आता आपल्याला सेटिंग टाइम आणि डाऊन टाइम बद्दल सरांचं लेक्चर ऐकावं लागेल. ओ शक्ट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लीज प्लीज सिट डाऊन. यस सर, सांगा काय सोल्युशन आहे? सोल्युशन तर तुम्ही सर्वजण शॉप फ्लोअरला काम करता, तर सोल्युशन हे तुम्हालाच सापडेल. आपल्याकडे सापडलं सोल्युशन. हो येस, सापडणार. सोल्युशन हे तुमच्याचकडे आहे. आपण काय करूया ना, आधी एक एक प्रॉब्लेम घेऊया आणि त्याचं वाय ॲनालिसिस करूया. बघूया त्यातून काही सोल्युशन निघतं का. घाबरू नका, काळजी करू नका, काही अवघड नाही. आपण सर्वजण मिळून अभ्यास करूया आणि रोज थोडा थोडा बदल करत जाऊया. एकमेकांकडून शिकत शिकत आपण आपल्यात इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्याला संडे मीटिंगला एक अर्धा तासाची वेळ काढायची. जमेल सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. बरं, आणि अजूनमधून आपण थोडं पिस्तळचंही प्लॅनिंग करूया बरं का. काय दुसरं काहीतरी सांगा. बरं बरं, ठीक आहे. इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दिशेने पहिला DSI होता संडे मीटिंग आणि दुसरा म्हणजे मॅनेजमेंटने निर्णय न देता प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामावून घेणे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची एंगेजमेंट वाढली आणि पुढच्याच संडे मीटिंगपासून रिझल्ट दिसू लागला. चला आता आपण एक एक प्रॉब्लेमवरती डिस्कस करूया. सुरुवात आपण आधी डाऊन टाईम वाढण्याची नक्की काय काय कारण आहे ते तुम्ही मला सांगा. सर आम्हाला सेटिंगला जी टुलिंग लागती ती आम्हाला इकडे तिकडे शोधावं लागते. ती एकत्रित आणली तर आम्हाला सोपे होईल. येस, करू शकतो आपण. बघा, चेक करा. ओके सर. योग्य टूल शोधण्यात बराच वेळ जात होता. त्यामुळे आवश्यक सर्व टूल्स एका ठिकाणी ठेवण्याची कल्पना संडे मीटिंगमध्ये एका ऑपरेटरने मांडली. सर्वांनी ती कल्पना उचलून धरली. त्या दृष्टीने काम करण्यात आले आणि टूल क्रिप तयार करण्यात आली, जिथे सर्व टूल व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवण्यात आले. त्यामुळे टूल शोधण्यात वाया जाणारा वेळ वाचला. म्हणजे पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये गुल्लू गुल्लू करणं बंद झालं वाटतं. हे तू गप्प बसतो का? सर अपने को सेटिंग करने से पहले टूल्स हो, इंस्ट्रूमेंट हो, अगर अपने को रेडी मिलेगा तो सर सेटिंग करने में भी आसानी रहेगी अपने को. येस, बरोबर. लेट्स डू इट. ओके सर.
टूल क्रिप सांभाळायला एक डेडिकेटेड माणूस मिळाला आणि शिफ्ट सुरू होतानाच प्रोडक्शन इंजिनिअरकडून माहिती घेऊन कुठल्या मशीनवर कुठला जॉब लागणार आहे त्याप्रमाणे टूल्स रेडी राहू लागले. तुमचा डाऊन टाईमचा प्रॉब्लेम झाला का सर? सर टुलिंगचा टाइम तर सॉल्व्ह झाला आहे, म्हणजे कमी झाला आहे, पण अजून देखील चेकिंग इन्स्ट्रुमेंट आणि ड्रॉइंग शोधण्यासाठी बराच वेळ चालला आहे. बरं बघा, चेक करा एवढं आपण काय सोल्युशन काढू शकतो. टूल्स बरोबर इन्स्पेक्शन इन्स्ट्रुमेंट आणि ड्रॉइंग हे सुद्धा एकाच ठिकाणी आले आणि पूर्ण सेट हा सेटिंग लागायच्या अगोदर मशीनवर जाऊ लागला. सर आपल्याकडे खूप वेगवेगळे मेकचे टूल्स आणि इन्सर्ट आहेत, त्यात आपण काही सुधारणा करू शकतो. येस, करू शकतो आपण. चेक करतो सर मी. टूलिंगमध्ये स्टँडर्डायझेशन आणले, त्यामुळे ऑपरेशनल परफॉर्मन्स हा देखील प्रिडिक्टेबल झाला. किती जॉब झाले की इन्सर्ट चेंज करायची हे देखील ऑपरेटरला कळायला लागले. सर सेम पार्ट अलग अलग मशीनों पे लगाने पे भी सर अपना डाउन टाइम बढ़ रहा है सर. येस, सोचेंगे इसके बारे में, कुछ तो करेंगे. मशीन ऑपरेटर आणि कंपोनंट आयडेंटिफाय केले, त्याचप्रमाणे त्याच मशीनवरती तोच पार्ट लागू लागला. सर आपल्याकडे नवीन नवीन ऑपरेटर्स येतात, त्यांना योग्य ट्रेनिंग दिलं पाहिजे. येस, बरोबर पॉईंट आहे. लेट्स. प्रत्येक ऑपरेटरचे स्किल मॅट्रिक केले, त्या स्किल मॅट्रिक प्रमाणे त्यांना ट्रेनिंग प्लॅन करून देण्यात आले. दर 3 महिन्यांनी त्यांची असिस्टमेंट सुद्धा घेण्यात आली. बघा, सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, आपण डाऊन टाईम कमी करण्यात तर यशस्वी झालो. पण हो, या पुढच्या सुधारणा आपल्याला काय करायच्या आहेत ते पण आता तुम्हालाच सांगायचे आहेत. सर आपले काही पार्ट्स आहेत, त्याला वेगवेगळ्या सेटिंग्स लावा लागतात. नंबर ऑफ सेटिंग्स वाढल्या की रिजेक्शन वाढतं आणि पार्ट खूप वेळ शॉप फ्लोअरच अडकलेला असतो. अच्छा, ठीक, करेक्ट. मीटिंगमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग करून मल्टिपल ऑपरेशन एकाच ऑपरेशनमध्ये करता येतील असे फिक्चर्स डेव्हलप करण्यात आले. प्रोसेस चेंज करण्यात आली, त्यामुळे क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली. सर मी काय म्हणतो, माझे अजून पण खूप असे पार्ट्स आहे की जे मागे पडतात. जर नंबर ऑफ ऑपरेशन माझ्या पार्ट्सला असले, म्हणजे CNC VMC अदर टर्मिल वगैरे, तर ते ऑपरेशन असले तर एक ऑपरेशन झाल्यानंतर नंबर ऑफ ऑपरेशन करायला मला खूप थांबावं लागतं. त्यासाठी आपण काही करू शकतो का? करू शकतो. थोडं चेक करा प्रोडक्शन. चेक करतो सर मी. टूलिंग आणि फिक्चरिंग व आणखी वेगवेगळ्या गोष्टींवरती सुधारणा करत सायकल टाईममध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट करण्यात आली. सर अपन इतना इम्प्रूवमेंट कर रहे हैं सर, पुराने ऑपरेटर है सब छोड़ के चले जा रहे हैं, नए ऑपरेटर आते हैं, ये मजाक जैसी बड़ी बड़ी मशीनों को सिखाने में कितना प्रॉब्लम होता है सर. ये भी बराबर है, सोचो इसके बारे में. प्रत्येक इम्प्रूव्हमेंटचे कंट्रोल प्लॅनमध्ये चेंजेस करण्यात आले, कलर फोटोसह टाकण्यात आले, जेणेकरून ऑपरेटरला समजायला सोपे झाले. अशा प्रकारे एक DSI समोर येत गेला. सेटिंग टाईम कमी होत गेली, प्रत्येक इक्विपमेंटची अवेलेबिलिटी वाढली, डाऊन टाईम कमी झाला, सायकल टाईम कमी झाला, प्रोडक्टिव्हिटी वाढली, तसेच रिजेक्शन प्रमाण पण कमी झाले, क्वालिटी सुधारू लागली आणि OEE सुधारू लागली. एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी हा बदल नक्कीच महत्त्वाचा होता. हो सेल्सवाले साहेब, तुमच्याकडून बी येऊ द्या ना एखादा DSI. अरे हो रे बाबा, सांगतो की. सर मी काय म्हणतो, जे काही आपण मंथली प्लॅनिंग करतो ते न करता जर आपण विकली करायला सुरुवात केली तर म्हणजे काय होईल, एखाद्या वेळेस जर कस्टमरची अर्जन्सी वगैरे आली तर ती आपण वेळेवरती देऊ शकतो. गुड सजेशन. मग त्याआधी असा विचार करून बघा, आपण विकली प्लॅनिंग नंतर डेली सेल्स प्लॅनिंगचाही विचार करू शकतो का? हा सर, करू हो शकतो. सर. येस, व्हेरी गुड. त्याचप्रमाणे मग मंथली प्लॅनिंगवरनं विकली प्लॅनिंग, विकली प्लॅनिंगवरनं डेली प्लॅनिंग करण्यात आली. हा DSI सक्सेसफुल झाल्याचे बघून क्वालिटी इंजिनियरने पण पुढच्या संडे मीटिंगमध्ये एक DSI समोर आणला. सर आपण प्रोडक्शन प्लॅनिंग आता विकलीवरून डेली करतोय, तसंच जर आपण क्वालिटीचा रिव्ह्यू पण जर मंथलीवरून डेलीवर घेतला तर? चांगली कल्पना आहे, वाय नॉट, आपण करू शकतो. पण त्याआधी तुम्ही एक काम करा, डेली कन्सर्न मास्टरचा डेटा गोळा करा आणि त्यानंतर डेली रिजेक्शन रिव्ह्यू ॲनालिसिसची एक सिस्टीम लावून घ्या. जमेल का तुम्हाला? हो सर, डन. येस, गुड, व्हेरी गुड. आता बघा, एका संडे मीटिंग सुरू केल्याने इतके बदल घडून आले. सोल्युशन शोधण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांना सोपवल्याने त्यांची एंगेजमेंट वाढली, काम सोपं होऊन कर्मचारी खुश राहू लागले. एकूण 13 महिन्याच्या काळात OEE मध्ये 18% वाढ झाली. तेवढ्याच मशीनमध्ये सेल्समध्ये 15% वाढ झाली. आणि सेटअप टाइम हा 35% कमी झाला. तसेच रिजेक्शन देखील 25% कमी झाले. काय मजाक राव, आर यू हॅपी नाव? यस सर.
मजाकमध्ये तुम्ही खूप मोठं काम करून दाखवलं आणि माझी इज्जतही राखली. मी जरी जपानहून आलो असलो तरी माझी उत्पादन क्षमता वाढवली ती तुमच्या देसी DSIने. बघितलं मंडळी, प्रॉब्लेम हा किती छोटा किती मोठा असला तो सहजासहजी अंगावर न घेता रोज हळूहळू थोडा थोडा बदल करत गेलो तर तो प्रॉब्लेमही सुटतो आणि याचा सर्वांना फायदाही होतो. बघा, आपण मशीन बदलली नाही, माणसंही बदलली नाही, बदलली फक्त विचार करण्याची पद्धत आणि अपेक्षित बदल घडून आले. वेळेत डिलिव्हरी मिळाल्याने कस्टमर खुश, काम सोपं होऊन कर्मचारी खुश आणि प्रॉफिट वाढल्याने कंपनी देखील खुश. हा सर्व चमत्कार घडला तो एका DSIमुळे. DSI हा अत्यंत महत्त्वाचा विचार TLCने आमच्या सरांना दिला. त्यांनी तो आमच्यापर्यंत पोहोचवला. त्याबद्दल TLCचे आम्ही मनापासून आभार मानतो. थँक्यू TLC. थँक्यू टूम. मी काय म्हणतो सर, TLCची एक शाखा टोकियोला उघडायची का? थँक्यू टीम तुषार इंडस्ट्री. खरोखर DSI सारखा छोटा टूल वापरून आपण छोट्या इम्प्रूव्हमेंट्स करून मोठे बदल आणू शकतो, याचं एक उत्कृष्ट उदाहरण होता. तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत, म्हणजे तुमच्या प्रेझेंटेशनमधून आम्हाला जे पडलेत. आम्ही पण प्रयत्न करतो DSI इम्प्लिमेंट करण्याचा किंवा कुठली नवीन प्रणाली लावायला. तर मॅनेजमेंट एक डिसिजन घेतो आणि ते आपण बाकी टीमकडून एक्सपेक्टेशन ठेवतो की त्यांनी त्याला अलाईन व्हायला पाहिजे. तर पहिले जेव्हा DSIच्या आपण मीटिंग सुरू करतोय, ह्याबद्दल जी तुमची टीम आहे त्यांच्या भावना काय होत्या आणि आता त्याबद्दल तुमचा काय प्रतिक्रिया आहेत? सर, जेव्हा आम्ही हे सुरू करण्याचा निर्णय घेतला संडे मीटिंग, तर तेव्हा शॉप फ्लोअरला जे एम्प्लॉईज आहे त्यांना असं वाटत होतं की हे सुरू केल्याने आपलं काम वाढणार आहे. पण आम्ही त्यांच्यावरती गोष्ट लादली नाही. त्यांना सोबत घेत त्यांना जेव्हा कळालं की हे आपण याच्यात इन्व्हॉल्व झाल्याने आपलेच काम कमी होणार आहे, नंतर तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण वाढली. अशा प्रकारे म्हणजे त्यांचा एकदम प्रतिसाद पण त्याला वाढला. तर ते सुरुवातीला त्यांना वाटत होतं की याने आपल्याला त्रास होईल, आपल्याला काम जास्त करावं लागेल. पण त्यांना जेव्हा समजलं की हे सोल्युशन निघणार आहे याच्यातनं, तेव्हा त्यांनी अजून सजेशन्स देऊन आता मी चांगल्या एक जवळपास 13 महिन्यापासून आम्ही सुरू केलं आहे आणि एक चांगल्या लेवलला आम्ही आता आलेलो आहे. वा, रिअली नाईस. म्हणजे टीम बॉन्डिंगला पण याच्याने फायदा झाला तुम्हाला एकंदरीत. आणि हाच प्रश्न मॅनेजमेंटसाठी विचारेल का, तुम्हाला हे इम्प्लिमेंट करताना काही चॅलेंजेस नक्की झाले असतील, तर त्याबद्दल जरा सांगितलं तर बरं. आधी होते की प्रॉब्लेम आपण कसे ॲनालाइज करायचे, लोकांना मोटिवेट कसं करायचं, त्या दृष्टीने आम्ही एक टीम फॉर्म केलं सगळ्या. तर प्रत्येकाला एरिया डिसाईड करून दिले की या एरियात तुम्ही काम करायचं, या एरियात तुम्ही काम करायचं. ज्यावेळेस आमची संडे मीटिंग होती ते आम्ही सगळं क्लब करून त्याच्यातून काय काय सोल्युशन काढता येतील ते सर्वांना आधी पटवून दिलं आणि त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेज काय हे सर्वांना समजून सांगितले. तर पॉझिटिव्हली आमची टीम पूर्ण ॲज अन टीम म्हणून आज परफॉर्म करते आणि एक चांगल्या आम्ही लेवलला पोहोचलो आम्ही. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण टीम तुषार इंडस्ट्रीसाठी.